करेक्ट आहे? करेक्ट आहे? सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या सर, अक्कलकोट. युनिट क्रमांक 8 ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या युनिटावर आहे. या युनिटामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारतात ॲब्रिवेशनवरती. इम्पॉर्टंट ॲब्रिवेशन, शॉर्ट फॉर्मचं फुल फॉर्म आपल्याला शॉर्ट फॉर्म देऊन त्याचा फुल फॉर्म विचारतात परीक्षेमध्ये. ओके, दरवेळी एक प्रश्न विचारतात. तर मी तुम्हाला 50 ॲब्रिवेशन शॉर्ट फॉर्म बोर्डवर आता 25 लिहिलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक 25 शब्द देतो. 50 जर पाठ केला तुम्ही तर 2 मार्क फिक्स. फिक्स म्हणजे फिक्स. ह्या 50 सोडून बाहेरचा प्रश्न येणार नाही. ओके, तर ॲब्रिवेशन, पहिलं ॲब्रिवेशन आहे ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ICT. दुसरं आहे NME ICT, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. प्लीज रिमेंबर, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता हे चेंज झाले, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन झालेले आता सध्या. आणि स्वयं, नुकताच महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारले प्रश्न. स्वयंचा फुल फॉर्म स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग आस्पायरिंग माइंड. स्टडी वेब्स फॉर ॲक्टिव्ह यंग ॲस्पायरिंग माइंड. मूक हे नेट एक्झाममध्ये आणि परवा महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स ECE हे आसामच्या सेट एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न होता. ECE कन्सोर्टियम आणि 2014च्या नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन, कन्सोर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन ॲज इट इज स्पेलिंग सहित हे लक्षात ठेवा. NPTEL नॅशनल प्रोजेक्ट फॉर टेक्नॉलॉजी एनेबल्ड लर्निंग. NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूशन नाही, लक्षात घ्या, इन्स्टिट्यूट नॉट इन्स्टिट्यूशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. ह्याचं एक्सप्लेनेशन मी काही करत नाही, त्याचं गरज नाही, फक्त त्याचा फुल फॉर्म एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. अर्पित हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. अर्पित A ॲन्युअल, R रिफ्रेशर, P प्रोग्राम इन टीचिंग. अर्पित. DTH डायरेक्ट टू होम. NDLI नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, हे खरगपूरमध्ये आहेत. त्याचं FOSSEE फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन एज्युकेशन. त्याचा अर्थ काय आहे, ते काय फंक्शन करतात, त्याचं हेड ऑफिस कुठे आहे, किंवा त्याचा जास्त माहिती घेऊ नका, टू दी पॉईंट त्याचा फक्त फुल फॉर्म लक्षात घ्या. इम्पॉर्टंट ॲब्रिवेशन मी तुम्हाला सांगत आहे. NAD नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरी, नॅशनल ॲकॅडमिक डिपॉझिटरी. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बेसिक बिगिनर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. बिगिनर ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. हे पण सेट्स एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ALU अरिथमेटिक लॉजिक युनिट. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. UGC यूजर जनरेटेड कंटेंट. CAD कॉम्प्युटर एडेड डिझाइन. ROM रीड ओनली मेमरी. CD कॉम्पॅक्ट डिस्क.
CD-ROM, कॉम्पॅक्ट डिस्क, रीड ओनली मेमरी, DNS, डोमेन नेम सिस्टीम, लक्षात ठेवा डोमेन नेम सिस्टीम, DPI, डॉट पर इंच, असं त्याचं पूर्ण फुल फॉर्म तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि फुल फॉर्मवरनं दरवेळी एक प्रश्न विचारतात. ओके, टू दी पॉईंट हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. ಏನಪ್ಪ CPU ಅಂದರೆ ಏನು? CPU ಫುಲ್ ಫಾರ್ಮ್ ಏನು? ಸೆಂಟ್ರಲ್ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಯೂನಿಟ್. ವಾ ವೆರಿ ಗುಡ್.